नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शालेय स्पर्धा परीक्षा आणि इतर काही स्पर्धा परीक्षांमध्ये चक्रवाढ व्याजावरील उदाहरणं या ठिकाणी विचारली जातात. तर आपण ट्रिकच्या साहाय्यानं हे चक्रवाढ व्याजावरील उदाहरणं सोडवणार आहोत. एक रक्कम 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने गुंतवली तर ₹600 रास होते आणि 3 वर्षासाठी गुंतवली तर 642 रास होते. तर या ठिकाणी व्याजाचा दर काय होता? ट्रिक काय आहे बघा. ट्रिक अशी आहे, व्याजाचा दर बरोबर ट्रिक अशी आहे, व्याजाचा दर बरोबर व्याजाचा दर बरोबर राशींमधील फरक राशींमधील फरक छेद पहिली रास गुणुले 100. बघा या ठिकाणी रास दिले ₹742 वजा ही लहान रास घ्या ₹600. छेदाला पहिली रास ठेवा 600 गुणुले 100. तिरकं 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल झाल्या. वजाबाकी येईल 42, खाली येईल 6. 6 याला भागा 6 7 42 म्हणजे 7% हा असेल आपला व्याजाचा दर. अशाच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, पुढील एक उदाहरण सोडवायचं आहे. उदाहरण काय आहे बघा, 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने गुंतवली एक रक्कम, तर तिची रास आहे ₹800 आणि 3 वर्षासाठी गुंतवली तर आहे ₹900. तर व्याजाचा दर काय होता? बघा व्याजाचा दर बरोबर सेम मगाचीच ट्रिक तुम्ही वापरा. या 2 राशींमधला घ्यायचा आहे तुम्हाला फरक 900 वजा 800 भागिले पहिली रास आहे 800 गुणुले 100. या 2 शून्याला या 2 शून्य कॅन्सल होतील. 900 वजा 800 किती झाले रे? 100 भागिले 8. 8च्या पाड्याने भाग घालवा. 8 एके 8 इथं 8 एके 8 9 10 2 उरले 20 8 दोन्ही 16 4 उरले. मानानं शून्य टाका. 0.845 म्हणजे 12.5% हा असेल तुमचा व्याजाचा दर. पर्याय ऑप्शन क्रमांक ए. अशाच अनेक ट्रिक पाहण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा.